आज आपण बनवतोय मस्त अशी खरपूस परतून बनवलेली भरली ढोबळी मिरची। बाहेरून खरपूस आणि आतलं सारण मस्त असं चटपटीत। ही आहे महाराष्ट्राच्या परंपरेशी जोडलेली आणखीन एक भन्नाट रेसिपी। खूप वेगवेगळे प्रकारचे सारण भरून बनवतात ही मिरची। आज आपण करतोय बटाट्याचं सारण भरून। या पद्धतीने एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर आणखीनच टेस्टी लागते ही भरली ढोबळी मिरची। सगळ्यात आधी लागणारं सारण बनवूया। 1 इंच आलं आणि 15 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया। पॅन मध्ये 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल गरम केलंय। तेल तापल्यावर 1 टीस्पून मोहरी घातली आहे। मोहरीचे दाणे फुटायला लागल्यानंतर घातलाय 1 टीस्पून जिरा। आता घालूया 15 ते 20 कढीपत्ता। कुटून घेतलेलं आलं लसूण घालूया याच्यामध्ये आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालूया 2 बारीक चिरून घेतलेले कांदे। 1 टीस्पून मीठ घालूया। 2 मिनिटं कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता याला लाईट गोल्डन कलर आलेला आहे। आता घालूया 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून धणेपूड आणि 2 टीस्पून लाल मिरची पावडर। आणि जर अवेलेबल असेल तर 2 टीस्पून गोडा मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। आणि गोडा मसाला नसेल तर 1.5 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे। गोडा मसाल्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। या रेसिपीने साधारणपणे 20 पीसेस बनतील। 3 मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे आपण हाताने क्रश करून याच्यामध्ये घालतोय। पीसेस थोडे मोठे आहेत म्हणून आणखीन थोडं याला क्रश करून घेऊया। टेम्परेचर थोडं कमी केलेलं आहे। 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आपण याच्यामध्ये आता घालतो आहोत। बटाट्याचं स्टफिंग थोडं लूज असतं। बाइंडिंगसाठी घालूया 2 टेबलस्पून भाजलेलं बेसन। याच्यामुळे मिरच्या परतताना क्रस्ट खूप छान येतो। वर घालूया खूप सारी ताजी कोथिंबीर। हे सारण व्यवस्थित 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचंय। खाली लागायला नको याची काळजी घ्यायची आहे। आता गॅस बंद करूया आणि 1 लिंबू याच्यामध्ये पिळून घालूया, म्हणजे सारण आणखीन चटपटीत बनेल। खूप मस्त। थोडं मीठ कमी होतं म्हणून अर्धा टीस्पून मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे। आणखीन स्टफिंग आता रेडी झालेलं आहे। याला काढून थंड करूया। साधारणपणे 10 छोट्या साईजच्या ढोबळ्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने 2 भागांमध्ये याला कट करूया। बिया आणि हा जो पांढरा भाग असतो तो अशा पद्धतीने कट करूया। याला भरायच्या आधी थोडं मीठ आणि लाल तिखट थोडंसं वरती घालूया। याच्यामुळे शिजल्यानंतर पण मिरची फिकी लागत नाही। आता बटाट्याचं सारण थोडंसं हाताने दाबून याच्यामध्ये भरूया। खूप असं लूज नको, व्यवस्थित हाताने दाबून घ्या। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। असा मोठ्या साईजचा पॅन किंवा कुठलेही भांडं आपण घेऊ शकतो। आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करूया। तेल तापल्यावर घालूया 1 टीस्पून मोहरी। मोहरीचे दाणे फुटायला लागल्यानंतर घालूया 3 चिमूट हिंग। थोडंसं असं फिरवून घेऊया आणि भरलेल्या मिरच्या घालूया आता पॅनमध्ये। आज मध्यमवर ठेवलेली आहे आणि मिरच्या घातल्यानंतर एकदा असं फिरवून घेऊया। थोडं असं पाणी शिंपडून घेऊया आणि झाकून याला शिजवूया 2 ते 3 मिनिटासाठी। सेंटरमध्ये टेम्परेचर जास्ती असतं म्हणून 2 ते 3 मिनिटानंतर मिरच्या अशा हलवून घेऊया, जेणेकरून सगळ्यांना हीट सारखी लागेल। 2 मिनिटं याला झाकून शिजवून घेतलेलं आहे। आता एक काम करूया, मिरच्या पलटवून घेऊया। तुम्ही बघू शकता मिरच्या खालनं छान परतल्या गेलेल्या आहेत। सगळ्या मिरच्या आता पलटून घेऊया आणि याला 3 ते 4 मिनिटं झाकून शिजवून घेऊया। याच पद्धतीने आपण जाड तव्यावर पण याला शिजवू शकतो। तुम्हाला आवडत असेल तर 2 टेबलस्पून किसून घेतलेलं सुकं खोबरं पण आपण मसाल्यामध्ये घालू शकतो। हे बघा 5 ते 7 मिनिटानंतर मिरच्या पलटवून घेतलेल्या आहेत। बघा कसा मस्त खरपूस टेस्टी बनलाय हा क्रस्ट। तुम्ही बघून अंदाज लावू शकता। आणि बघा मिरची पण व्यवस्थित शिजलेली आहे। भरल्या भेंडीसारखीच भरली ढोबळी मिरची बऱ्याच वेळा आपल्या घरी केली जाते, नाही का? यासोबत असली पाहिजे गरमागरम चपाती, फुलका किंवा मस्तपैकी त्रिकोणी पराठा। बेसनवाली भरली मिरची पण खूप टेस्टी लागते। ती रेसिपी पण तुम्हाला बघायची असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय।